हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम भाषेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 8वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वी चे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला आहे तोंडी चाचणी. प्रश्न 1. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुझ्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही एका पक्षाविषयी माहिती सांग. या प्रश्नाचं उत्तर तोंडी द्यायचं आहे आपल्याला. मुद्दे दिलेत: पक्षाचे नाव, पक्षाचा रंग, पक्षाचा निवारा, पक्षाचे खाद्य. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे सांग. त्यातला आकडा 1. पुढील उताराचे प्रकट वाचन कर. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. वरील उताराला समर्पक असे शीर्षक सांग. तिसरा प्रश्न त्यातला. चांगल्या सवयीमुळे कोणते फायदे होतात ते सांग. तेव्हा उतार्याचं प्रकट वाचन करायला 2 गुण. त्यानंतर उतार्यावरचे जे प्रश्न आहेत, उतार्याला समर्पक असे शीर्षक सांग, याला 1 गुण. चांगल्या सवयीमुळे कोणते फायदे होतात ते सांग, त्याला 2 गुण. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तोंडी स्वरूपात द्यायची आहेत. प्रश्न तिसरा. खाली दिलेला अभंग वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. हा संत तुकारामांचा अभंग आहे या ठिकाणी. आणि त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. संत सज्जनांकडे कोणते धन असते. दुसरा. यत्न या शब्दाचा अर्थ सांग. तिसरा प्रश्न आहे त्याच्यावर. शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे, या अर्थाची अभंगातील ओळ सांग. आता पाहूया लेखी चाचणी. प्रश्न 4. खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. मी काही खोपट्यात गेले, तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडाची चूल, चुलीत व बाहेर डिगभर राख, वगैरे वगैरे. तेव्हा हा जो उतारा आहे तो उतारा तुम्ही वाचायचा आहे. आणि या उतारावर दिलेले जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. त्यातला अ. पाड्यावरचे लोक शिंके किंवा शिंकाळे का वापरत असतील ते लिही म्हटले. त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. मांजर किंवा कुत्र्याने अन्नपदार्थात तोंड घालू नये, यासाठी शिंकाळ्यामध्ये ते अन्नपदार्थ ठेवून ते उंचावर लटकवलेले असते. यासाठी पाड्यावरचे लोक शिंके वापरत असतील. आ. जंगलातील बरणी ही उपमा कशासाठी वापरली आहे ते लिही. जंगलातील बरणी ही उपमा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराच्या तुकड्यासाठी वापरली आहे. ई. तुला डोंगराळ किंवा दुर्गम भागातील एक मुलगा भेटला तर तू त्याच्याशी काय बोलशील ते लिही म्हटलंय. तर हा स्वमतावर प्रश्न आहे. याचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या शब्दात देऊ शकतो. नमुन्यादाखल मी लिहिलं उत्तर पहा. तू शाळेत जातो का? कोणत्या इयत्तेत शिकतोस? तुझा आवडता छंद काय आहे? मलाही तुझ्यासारखी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडेल, वगैरे. ई. खालील मुद्द्यांच्या आधारे तुलना करून लिही म्हटले. मुद्दे दिलेत भांडी आणि जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक. आता ह्या मुद्द्याच्या आधारे तुझे घर आणि पाड्यावर लोकांचे घर याची तुलना करायची आहे. तर तुझे घरमध्ये लिहिता येईल आपल्याला कुकर, मिक्सर, चर्नर, स्टीलची भांडी, काचेची भांडी. त्याच्यानंतर पाड्यावर लोकांच्या घरामध्ये ॲल्युमिनियमचे पातेले, तवल्या, मडकी, खापराची भांडी. जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक ह्याच्यामध्ये लिहिता येईल तुझ्या घरामध्ये तेल, मीठ, शेंगदाणे, मसाले, बेसन, वेगवेगळी पिठे, डाळी इत्यादी. आणि पाड्यावरील लोकांच्या घरामध्ये पीठ, मीठ, रानातल्या भाज्या, कांदा, लसूण, दूध, ताक इत्यादी. प्रश्न 5. खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. इथं नदीच्या प्रदूषणावर उतारा दिलेला आहे. तो उतारा तुम्ही वाचू शकता. त्याच्यावरचे प्रश्न पहा. अ. नदीचे प्रदूषण होण्याची 2 कारणे सांगून नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा कोणता एक परिणाम लिही म्हटले. तर नदी प्रदूषण होण्याची कारणे: पहिला, अनेक ठिकाणांहून वाहत येणारा मैला पाणी, टाकाऊ पदार्थ, रसायने इत्यादी नदीपात्रात आल्यामुळे प्रदूषण होते. दुसरं, प्लॅस्टिक, कचरा, बाटल्या, पिशव्या आदी वस्तू नदीपात्रात साचून किंवा तरंगत राहिल्यास नदी प्रदूषण होते. तिसरा, कीटकनाशके, खते इत्यादी. त्याच्यानंतर आता मानवी जीवनावर होणारा परिणाम सांगता येईल आपल्याला. डासांची बेसुमार पैदास होते व रोगराई वाढते. दुसरा, परिसंस्थेचा ऱ्हास होतो.
तिसरा जलचर व मानवी आरोग्यावर परिणाम होतो. आ. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोणते 3 उपाय लिही म्हटले. तर उपाय सांगता येतील. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, औद्योगिकरणातून निर्माण झालेली रसायने, सांडपाणी इत्यादीची योग्य विल्हेवाट लावणे, मैला पाणी, टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिक इत्यादी नदीपात्रात जाण्यापासून रोखणे. चौथा उपाय सांडपाणी शुद्धीकरण, रासायनिक खतांचा मर्यादित वापर. प्रश्न 6 दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. त्यातला अ. अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून त्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून एक वाक्य लिही म्हटले. तर अदृश्यचा विरुद्धार्थी शब्द दृश्य. दृश्याचा वाक्यात उपयोग करता येईल आपल्याला. काही बदल हे दृश्य स्वरूपाचे असतात. तुम्ही अजून वेगळे उत्तर लिहू शकता. आ. सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायाला गोल कर व संबंधित म्हण वापरून एक वाक्य लिही म्हटले. तर थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होणे, हा पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल. आता या अर्थाची जी म्हण आली तिचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. अशोकने दररोज 5 रुपये याप्रमाणे महिन्यात 150 रुपये साठविले. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. ई. खालील वाक्य वाचून अधोरेखित शब्दसमूहासाठी कंसातील योग्य अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूह लिही म्हटले. गळ्यातला ताईत, बाळकडू, अष्टपैलू. सई अडचणीच्या वेळी तिच्या मैत्रिणींना मदत करायची, त्यामुळे ती मैत्रिणींची अत्यंत लाडकी बनली. तर लाडकीसाठी अलंकारिक शब्द येईल गळ्यातला ताईत. ई. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर. ग्लानी येणे. ग्लानी येण्याचा अर्थ आहे मरगळ येणे किंवा मूर्छा येणे. त्याचा वाक्यात उपयोग करता येईल. दिवसभर उन्हात काम केल्याने मला ग्लानी आली. तुम्ही अजून वेगळे उत्तर लिहू शकता. प्रश्न 7 सूचनेप्रमाणे कृती कर. अ. खालील काव्यपंक्ती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर इथं काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं, वगैरे वगैरे. तर ही काव्यपंक्ती तुम्ही वाचू शकता. त्याच्या खालचे प्रश्न तर पाहू. चौकट पूर्ण कर. कवितेत वर्णन केलेला मुख्य घटक किंवा वस्तू आहे गोधडी. त्यानंतर आठवण्या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिही म्हटले. आठवण्या अर्थाचा शब्द आला स्मृती. तिसरा, खालील शब्दरचना वाचून त्यातील सहसंबंध लक्षात घे व त्याप्रमाणे चौकटीत दिलेल्या शब्दांचा उपयोग करून नवीन शब्दरचना तयार कर म्हटले. जसे लाडकं लुगडं, स्मृतीची सुई, तसं डॅश डॅश पगडी, तर सुबक पगडी म्हणता येईल. त्यानंतर नक्षीदार साडी. चौथा, चिंध्यांचा बोचका या शब्दसमूहाचा तुला समजलेला अर्थ लिही म्हटले. तर जुन्या पाण्या, फाटक्या तुटक्या कपड्यांचे तुकडे एखाद्या कपड्यात बांधणे म्हणजे चिंध्याचा बोचका. आ. खालील जाहिरातीचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. पहिला, जाहिरातीत तुला कोणत्या त्रुटी जाणवतात ते लिही. तर आपल्याला त्रुटी लिहिता येतील. तुम्ही वेगळ्या लिहू शकता. मी लिहिलेल्या पहा. पिशवी सेंटरचा पत्ता दिलेला नाही. दुसरी, संपर्कासाठी फोन नंबर दिला नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न, सेजल पिशवी सेंटरची तुला महत्त्वाची वाटणारी कोणती 2 वैशिष्ट्ये लिही. तर महत्त्वाची वाटणारी वैशिष्ट्ये लिहिता येतील. मी लिहिलेली पहा. तुम्ही अजून वेगळी लिहू शकाल. मजबूत, टिकाऊ व दर्जेदार. दुसरं वैशिष्ट्य, विविध आकारात उपलब्ध. आता पाहूया प्रश्न 8. पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते 9 ते 10 वाक्यातले म्हटले. काय करावे असे तुला वाटते, तुमचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. प्रश्न 9. खाली दिलेल्या विषयांपैकी तू अनुभवलेल्या कोणत्या एका विषयावर निबंध लिही म्हटले. तर 6 गुणासाठी हा प्रश्न आहे. विषय दिलेत नदीला आलेला महापूर, दुसरा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, तिसरा समुद्रकिनारी फेरफटका आणि चौथा आठवडा बाजार. तर यापैकी कोणत्या एका विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. प्रश्न 10. खाली दिलेले चित्र व शब्द यांची सांगड घालून 5 ते 6 वाक्यात वर्णन लिही म्हटले. तर शब्द दिलेत पीक, पाऊस, गाईगुरे, शेतजमीन, खत, बी बियाणे, नांगरणी, पेरणी, आभाळ, उगवण. तर आता हे शब्द, या शब्दांची सांगड घालायची. तर हे दिलेले शब्द आणि चित्र यांची सांगड घालून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये
5 ते 6 वाक्यामध्ये वर्णन इथं लिहू शकता. प्रश्न 11 दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. त्यातला त्यातला 1 खालील वाक्यातील अलंकार ओळखून त्याचे नाव लिही. पर्वताच्या पायथ्याशी पंकजने पांढरा पक्षी पाहिला. तर इथं आलेला अलंकार आहे अनुप्रास. दुसरं, जणू वाटे गमे भासे यासारख्या शब्दांचा वापर पुढीलपैकी कोणत्या अलंकारात होतो? योग्य पर्यायाला गोलकर म्हटले. तर उत्तर या ठिकाणी ड पर्याय उत्प्रेक्षा. खालील तक्ता पूर्ण कर. तोंडाने पाठ, सामासिक शब्द येईल तोंडपाठ. आयाने वडील, सामासिक शब्द येईल आई वडील. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण कर म्हटले. य य य य हे खालीलपैकी टिंबटिंब वृत्ताचे गण पडतात. तर भुजंग प्रयात वृत्ताचे गण पडतात. दुसरा कडा चरणातील टिंबटिंब अक्षरांचा मिळून गण तयार होतो. तर चरणातील 3 अक्षरांचा मिळून गण तयार होतो. शेजारी दिलेल्या चित्रातील फुलासाठी एक विशेषण लिही व त्यावर आधारित एक वाक्य तयार कर म्हटले. तर विशेषण मी 2 लिहिले आहेत, सुंदर आणि आकर्षक. तर सुंदरचा उपवाक्यात उपयोग मी असा केला, हे सुंदर फूल आपले लक्ष वेधून घेते. आकर्षकचा वाक्यात उपयोग असा केला, मी एक आकर्षक फूल पाहिले. तुम्ही अजून वेगवेगळी विशेषणं इथं लिहू शकता आणि त्यांचा वाक्यात उपयोग करू शकता. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.